तो होणार नाही. श्री सूक्त हे माता लक्ष्मीचं स्तुतीपर स्तोत्र आहे. पण हे करत असताना देरे हरी खाटल्यावरी असं करायचं नाही. तुमचे प्रयत्न हे 100% करायचे आहे. आणि बघा, तुमची कुंडलीत किती ग्रह दोष असू दे, काही असू दे, तुम्हाला रिझल्ट नक्कीच येणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे करत असताना तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा हा 100% ठेवायचा आहे. तुमचे प्रयत्न हे 100% करायचे आहे. लक्ष्मी नक्कीच येईल तुमच्या घरात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकतात. माहिती आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, साध्या साध्या गोष्टी असतात, पण आपलं त्याकडे लक्ष जात नाही. तुम्हाला जे काही अनुष्ठान सांगितलं ना, तुम्ही फक्त ते 60 दिवस करा, 2 महिने करून बघा. आपली जी काही इष्टदेवता आहे ना, तिचं प्रत्येक तासाभराच्या आत 5 मिनिटाला आपली आठवण करायची, त्या देवतेची नामस्मरण करायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. शंकर महाराज बघा कायम श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत होते. शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नेहमी नामस्मरण करत होते. जसे बाळाप्पा महाराज बघा, लोक त्यांना त्रास द्यायचे, त्यांनी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ जप केला. बाळाप्पा महाराजांनी जसं स्वामींचा जप केला. असे खूप उदाहरण आहे. तुम्हाला ना फक्त एकच काम करायचं आहे. दिवसभराच्या तासाभरातून तुम्हाला फक्त एक 5 मिनिटासाठी आपल्या इष्टदेवतेची, तुम्ही इष्टदेवता कुठलीही असू शकते, कुणाची महादेव, कुणाची विष्णू, कुणाची मारुती, हनुमान, कुणाचं राम, कुणाचं स्वामी, कुणाचं दत्तगुरू, कुणाचं शंकर महाराज, कुणाचं शेगावचे गजानन महाराज, कुणाचं साईबाबा, कुठलीही असू शकते. तुम्ही कुठल्याही इष्टदेवतेला म्हणत असता, त्या इष्टदेवतेचं तुम्हाला 5 मिनिटासाठी तासाभरातून तुमच्या जे काही तुमची रोजचे कामं करतात, तुम्ही कर्तव्य ही केलीच पाहिजे. तुमचं आद्य कर्तव्य, पहिलं काम काय आहे, तुमची पहिली कर्तव्य करणं. तर तुम्ही तुमची कर्तव्य ही केलीच पाहिजे. आणि हे करत असताना तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे. तुम्ही 60 दिवस करून बघा, तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. आणि हे करत असताना तुमच्या अवतीभोवती एक प्रोटेक्शन तयार होईल, सुरक्षा कवच तयार होईल. त्याची तुम्हाला खूप एनर्जी मिळेल. तुमच्या दैनंदिन जीवनात खूप बदल होतील. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी छोटे छोटे मी वास्तुशास्त्रानुसार पण ते उपाय सांगितले आहेत, ते नक्कीच करा. लोकांना खूप समस्या असतात, पैशाची चणचण असते, तर म्हणतात की आपल्या हातात पैसाच टिकत नाही, विनाकारण खर्च होतो. यासाठी वास्तूतले छोटे छोटे उपाय जे सांगितले आहेत ते नक्की करून बघा. आणि श्री सूक्त खूप इफेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. एक्सक्यूज मी, एकच मिनिट. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सॉरी, माफ करा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष दिलं ना, नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि हे फक्त ह्या गोष्टी म्हणजे तुम्हाला श्रीसूक्त जे आहे ना, ते तुम्हालाच नाही तर तुमची येणारी पिढी देखील म्हणजे त्याला काही म्हणजे पैशाची चणचण भासणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. श्रीसूक्त इतकं इफेक्टिव्ह आहे. आणि रोज सकाळी श्रीसूक्त घरात लावत जरा मोठ्याने. अवधूत चिंतन श्री गुरुदेव